सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। ऑनलाईन सेशनमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये आपण एकूण 6 प्रकरणांचा अभ्यास केला। आज आपल्याला प्रकरण क्रमांक 7 कर्ज रोखेधारकांशी पत्रव्यवहार या संदर्भात अधिक माहिती मिळवायची आहे। कर्ज रोखेधारक ज्या प्रकारे आपल्याला याआधीच आपण शिकल्याप्रमाणे माहिती आहे, कर्ज रोखेधारक हे कंपनीचे धनको असतात, कर्ज पुरवठा करणारे असतात, भांडवल पुरवठा करणारे असतात आणि कंपन्या ह्या कर्ज रोखेधारकांच्या ऋणको असतात। त्यांच्याशी पत्रव्यवहार करत असताना ज्यांच्याकडून भांडवल आलेलं आहे, मिळालेलं आहे, अशा व्यक्तींशी, धनकोंशी पत्रव्यवहार करत असताना विशेष स्वरूपाची काळजी हे कंपनी चिटणीसाला घ्यावी लागते। कंपनीच्या वतीने कंपनी चिटणीस हा कर्ज रोखेधारकांशी पत्रव्यवहार करण्यास बाध्य असतो आणि वेगवेगळ्या प्रसंगी कर्ज रोखेधारकांशी कंपनी चिटणीसाला पत्रव्यवहार करावा लागतो। कंपनी भागाची आणि कर्ज रोख्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी करत असते। भाग भांडवल हे कंपनीचे स्वतःच्या मालकीचे असते, तर कर्ज रोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कर्ज भांडवल असते। कर्ज रोखे हा कंपनीने कर्ज घेतल्याची कबुली देणारा एक दस्तऐवज असतो। कर्ज रोख्याद्वारे जमा केलेले भांडवल हे कर्ज भांडवल असते। कर्ज रोखेधारक हे कंपनीचे सावकार किंवा धनको असतात। कर्ज रोखेधारकांच्या दृष्टीने कर्ज रोख्यातील गुंतवणूक ही समहक्क भागातील गुंतवणुकीपेक्षा अधिक सुरक्षित आहे, कारण त्यावर ठराविक दराने व्याज दिले जाते। कर्ज रोख्यांची विक्री ठराविक काळासाठी करण्यात येते। चिटणीसाला व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय व इतर माहिती पत्रव्यवहाराद्वारे कर्ज रोखेधारकांना कळवावी लागते। पत्रव्यवहार करत असताना विशेष दक्षता अथवा काळजी ही घेणे आवश्यक असते। कर्ज रोख्याचे वाटप केल्याच्या तारखेपासून कर्ज रोखे प्रमाणपत्र 6 महिन्याच्या आत कर्ज रोखेधारकाला वाटप केले जाते। कर्ज रोखे विश्वस्ताची नियुक्ती केली नसल्यास कंपनी जास्तीत जास्त 500 लोकांनाच कर्ज रोख्यांची विक्री करू शकते। याचा अर्थ असा की कर्ज रोख्यांची संख्या किंवा कर्ज रोखेधारकांची संख्या ही 500पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस कंपनीला कर्ज रोखे विश्वस्त मंडळाची नियुक्ती करावी लागते। हे बेसिक स्वरूपाचे जे मुद्दे आहेत ते आपण याआधीच पाहिलेले होते। कर्ज रोखेधारकांना कंपनी मोबदला म्हणून व्याज हे देत असते, ते ज्या मुदतीमध्ये कंपनीने देण्याचे ठरलेले असेल त्या मुदतीतच कंपनीला ते द्यावे लागते। कर्ज रोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना कंपनी चिटणीसाने कोणकोणत्या प्रकारची दक्षता घेणे आवश्यक आहे या संदर्भातील 1 बाय 1 मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत। पहिला जो मुद्दा आहे तो सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे नम्रता। कर्ज रोखेधारक हे कंपनीचे धनको असतात, शिवाय त्यांनी ठराविक कालावधीसाठी कंपनीमध्ये आपला पैसा गुंतवणूक केलेली असते। यामुळे कर्ज रोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने त्यांचा अनादर होईल अशा कुठल्याही प्रकारची भाषा वापरू नये, तर आदर होईल अशा रीतीने पत्रव्यवहारामध्ये नम्र भाषेचाच वापर करावा आणि त्याचसोबत नम्रतेसोबतच त्या ठिकाणी सहानुभूतीची जी भावना आहे, सहानुभूतीची भावना त्या पत्रलेखनाद्वारे ही कर्ज रोखेधारकांना दिसावी, अशा प्रकारची भावना ही असावी। नंबर 2, तत्परता। कर्ज रोखेधारकांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि तक्रारींना चिटणीसाने कोणताही विलंब न लावता योग्य प्रतिसाद देऊन त्वरित उत्तरे द्यावीत। म्हणजेच या ठिकाणी ज्या प्रकारे आपण समहक्क भागधारकांना पत्र लिहित असताना ज्या प्रकारचे जे मुद्दे आपण अभ्यासले त्याच अनुषंगाने तसेच मुद्दे या ठिकाणी आपल्याला देखील दिसत आहेत। तत्परता, या ठिकाणी कुठल्याही कर्ज रोखेधारकाला काही शंका असेल किंवा काही तक्रार असेल तर अशा पत्रांना कंपनी चिटणीसाने त्वरित उत्तर देणे गरजेचं आहे, कारण की त्या शंकेचं किंवा त्या अडचणीचं रूपांतरण पुढे जाऊन वादामध्ये होऊ नये याची दक्षता घेऊन किंवा याची पूर्व अनुमान घेऊन त्याप्रमाणे कंपनीने होईल तेवढ्या लवकर त्या कर्ज रोखेधारकाचं समाधान करणं अत्यावश्यक आहे आणि त्यामुळे अशा कर्ज रोखेधारकांना
आलेल्या पत्रांचे जे उत्तर आहे ते त्वरित देणं आवश्यक आहे. कायदेशीर तरतुदी. कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने कंपनी कायदा 2013 मधील कायदेशीर तरतुदींचे व इतर संबंधित नियमांचे पालन केले पाहिजे. मग आता या ठिकाणी कायदेशीर तरतुदींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कायदेशीर तरतुदी असतात. ज्यावेळेस कर्जरोखे वाटपासंदर्भातील असेल किंवा कर्जरोखे प्रमाणपत्र वाटपासंदर्भातील असेल किंवा विश्वस्त मंडळ नियुक्ती संदर्भात असेल, विमा करार संदर्भात असेल, तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे जे कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबींना अनुसरून व्यवहार झालेले आहेत अथवा नाहीत या संदर्भात खात्री करून कायदेशीर तरतुदींचं पालन पुरेपूर करणं अत्यावश्यक आहे आणि तशा प्रकारची नोंद त्या पत्रलेखनामध्ये देखील होणं आवश्यक असते. चिटणीसाने कर्जरोखेधारकांशी कायदेशीर बाबींविषयी व्यवहार करताना विशेष दक्षता आणि काळजीही घेतली पाहिजे आणि त्या कायद्यांचा उल्लेख किंवा कलमांचा उल्लेख पाहिजे त्यावेळेस आवश्यक असेल त्या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे. पारदर्शकता. कर्जरोखेधारकांबरोबर पत्रव्यवहार करताना चिटणीसाने जास्तीत जास्त पारदर्शकता राखली पाहिजे. माहिती ही सत्यतेवर आधारित असली पाहिजे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची असली पाहिजे. त्यासाठी कंपनीची सत्य आणि अचूक माहिती, कंपनीची पतश्रेणी, कंपनीच्या आर्थिक स्थितीची सत्य आणि वास्तव स्थिती इत्यादी बाबींचा उल्लेख पत्रव्यवहारात असावा. थोडक्यात सांगायचं झालं तर माहिती ही पारदर्शक होण्यासाठी असणारी जी माहिती आहे ती जास्तीत जास्त स्पष्ट असणं आवश्यक आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणं आवश्यक आहे, सत्य घटनेवर असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर सत्य परिस्थितीचं अवलोकन करून, कंपनीच्या सत्य परिस्थितीचं अवलोकन करून कंपनीची जी माहिती आहे ती माहिती वास्तव चित्रामध्ये कर्जरोखेधारकांपर्यंत पुरवणं आवश्यक आहे. त्यामुळे कर्जरोखेधारकांचं नुकसान हे टळत असतं आणि म्हणून चिटणीसाची ही खबरदारी घ्यावी, चिटणीसाने ही स्वतःने खबरदारी घ्यावी. चिटणीसाची ही एक प्रकारे जबाबदारी ठरते की त्या ठिकाणी तो जी माहिती देणार आहे ती माहिती ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणं आणि खरी असणं आवश्यक आहे. यामुळे कर्जरोखेधारकांचा जो विश्वास आहे हा विश्वास वृद्धिंगत होण्यामध्ये मदत होते. पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे संक्षिप्तता. भारूड भरती नको पत्रलेखन करत असताना, कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करत असताना माहिती संक्षिप्त आणि मुद्देसूद असावी. पत्रात अनावश्यक माहिती, अधिकची माहिती टाळली पाहिजे. याविषयी विशेष दक्षता घेतली जाते. अचूक माहिती. चिटणीसाने पत्रामध्ये अचूक आणि अद्ययावत माहिती दिली पाहिजे. कंपनीने 2 वर्षाआधी 3 वर्षाआधी काय केलेलं आहे किंवा 50 वर्षाआधी काय केलेलं आहे या बाबींवर जास्त लक्ष न देता आता कंपनी कोणत्या स्थितीवर आहे, अद्ययावत स्वरूपाची माहितीशी गुंतवणूकदारांना जास्त आवश्यकता असते, जास्त गरज असते आणि त्यामुळे जी माहिती आहे ती अचूक तर असावीच, मात्र ती अद्ययावत देखील असणं गरजेचं आहे. माहितीत वास्तवता आणि सत्यता असावी. त्यामुळे कर्जरोखेधारकांची दिशाभूल होत नाही. त्यांना योग्य ती गुंतवणूक कधी करावी, कुठे करावी, कशी करावी या संदर्भात माहिती मिळत असते. पुढचा मुद्दा आहे गोपनीयता. कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने गोपनीयता राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कंपनीची विशेष माहिती जी असते ती विशेष माहिती कंपनीला गोपनीय स्वरूपात ठेवावी लागते आणि ती जी माहिती आहे अशी माहिती ही गोपनीय राखण्यासाठी कंपनी चिटणीस हा बाध्य असतो. कंपनी चिटणीस हा जबाबदार व्यक्ती असतो आणि त्यामुळे जरी कर्जरोखेधारकांनी अशा प्रकारची माहिती जरी मागितली किंवा प्रश्नाद्वारे विचारली, पत्राद्वारे विचारली, तरी देखील अशा प्रकारच्या माहिती ही गोपनीय कशी राखता येईल आणि कर्जरोख्यांचं दुसरं उत्तर देऊन कसं समाधान करता येईल या प्रकारे कंपनी चिटणीसाने माहिती दिली पाहिजे. हे सर्व कंपनी चिटणीसाच्या कौशल्यावर अवलंबून असतं आणि त्यामुळे संचालक मंडळाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय गोपनीय ठेवले जाते की ज्या निर्णयाशी कर्जरोखेधारकांचा काहीही एक संबंध नसतो.
किंवा संबंध जरी असला तरी देखील त्यांच्यावर फारसा काही परिणाम पडणार नसतो. त्यामुळे अशा प्रकारची माहिती ही कंपनी चिटणीसाने गोपनीय ठेवणं आवश्यक आहे. आणि जी प्रश्न विचारलेले आहेत किंवा प्रश्न विचारले जातात पत्राद्वारे, तर त्या प्रश्नांचं योग्य ते समर्पक उत्तर देऊन कंपनी कर्जरोखेधारकांचं देखील समाधान कसं करता येईल या संदर्भातील योग्य ते उत्तर त्यांना दिले जाते. आठवा मुद्दा आहे कंपनीचा नावलौकिक. कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने कंपनीच्या प्रतिमेस कोणतीही बाधा पोहोचणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं, जर पत्रामधील भाषा ही नम्रतापूर्वक असेल, कायदेशीर बाबी पूर्ण करत असतील, तत्परता असेल, पारदर्शकता असेल, संक्षिप्तता असेल, अचूक माहिती असेल, गोपनीय स्वरूपाची माहिती ही गोपनीय ठेवली जात असेल, तर अशा वेळेस असं जे पत्रलेखन आहे ते पत्रलेखनाला आदर्श पत्रलेखन असे म्हणतात. आणि यामुळे कर्जरोखेधारकांच्या किंवा गुंतवणूकदारांच्या मनामध्ये असं पत्र हे घर करून जातं. त्यामुळे कंपनीची नावलौकिकता वाढण्यास खूप मदत होते आणि परिणामी गुंतवणूक वाढण्यास देखील मदत होते. कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना कोणकोणत्या प्रसंगी कंपनी चिटणीस कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार करत असतो, तर पहिला जो मुद्दा आहे यातला तो म्हणजे कर्जरोख्यांच्या वाटपाबाबत अर्जदाराला कळवणे. कर्जरोखे वाटपपत्र आपण त्याला म्हणतो. दुसरं जे आहे कर्जरोख्यांचे व्याज देण्याबाबत. ज्यावेळेस कर्जरोख्यांना व्याज दिलं जातं तर ते दोन माध्यमाद्वारे दिलं जाऊ शकतं. एकतर व्याज अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन सेपरेट पत्राचा अभ्यास करावयाचा आहे. व्याज अधिपत्राद्वारे एक आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे दोन. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वरचा एक पत्र कर्जरोख्यांच्या वाटपाबाबत अर्जदाराला कळवणे हा एक पत्र, हा दुसरा पत्र, हा तिसरा पत्र, हा चौथा आणि हा पाचवा. एकूण 5 पत्रांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावयाचा आहे. तिसरा जो पत्र आहे मुख्य तो म्हणजे कर्जरोख्यांचे समहक्क भागात रूपांतरण करण्याबाबतचे पत्र. आणि चौथा जो आहे कर्जरोखे परतफेड पत्र. या ठिकाणी एकूण 5 पत्रांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. मुख्य 4 पत्र आणि उपपत्र धरून एकूण 5 या ठिकाणी त्यांची संख्या होते. तर सर्वप्रथम तर आपण कर्जरोख्यांच्या वाटपाबाबत अर्जदाराला कळवणे म्हणजेच कर्जरोखे वाटपपत्र कशा प्रकारे लेखन केलं जातं याचा अभ्यास करूया. कर्जरोखे वाटपपत्र हे कधी केलं जातं हे सर्वप्रथम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कर्जरोख्यांच्या मागणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर सर्वप्रथम तर संचालक मंडळाची सभा भरवली जाते आणि कर्जरोखे वाटपासंदर्भातील निर्णय हा घेतला जातो. ज्यावेळेस कंपनीकडे असणारे जे भांडवल आहे ते भांडवल हे मालकीचे भांडवल हे पुरेसे नसेल, थोड्या कालावधीसाठी कंपनीला भांडवलाची आवश्यकता असेल किंवा मध्यम मुदतीसाठी कंपनीला भांडवलाची आवश्यकता असेल, तर त्यावेळेस कर्जरोखे विक्रीचा निर्णय कंपनी घेऊ शकते आणि अधिकची भांडवलाची जी गरज आहे ती अधिकची भांडवलाची गरज भागवण्यासाठी अशा प्रकारे कर्जरोखे विकण्यासंदर्भातील निर्णय संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव संमत केला जातो किंवा शिफारस अशा प्रकारे केली जाते आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये सभासदांच्या सभेमध्ये तशा प्रकारचा निर्णय घेण्यामध्ये किंवा अंतिम मंजुरीसाठी अशा प्रकारचा निर्णय हा किंवा अशा प्रकारची शिफारसी ठेवली जाते. मग आता या ठिकाणी कर्जरोखे विक्री संदर्भातील निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्षात तशा प्रकारची जाहिरात ही दिली जाते आणि ती जाहिरात दिल्यानंतर कर्जरोख्यांच्या मागणीसाठी अर्ज हे मागवले जातात. मग कर्जरोख्यांच्या मागणीसाठी प्राप्त झालेले ते जे गुंतवणूकदार असतील ते गुंतवणूकदार अशा प्रकारच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणुकीसाठी अर्ज करत असतात आणि अर्ज आल्यानंतर त्या अर्जांची छाननी होते. कर्जरोख्यांच्या मागणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर जे अर्ज वैध ठरलेले आहेत, वैध म्हणजे कायदेशीर, म्हणजेच कर्जरोख्यांचे जे
अटी आणि शर्ती जाहिरातीमध्ये दिलेल्या असतील तर त्या अटी शर्तींमध्ये जे अर्ज वैध ठरलेले असतील अशाच अर्जांना कर्जरोखे वाटप केल्याबाबतचे पत्र, जे पत्र कंपनीकडून पाठवले जाते त्या पत्रास कर्जरोखे वाटप पत्र असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे अर्ज छाननी केल्यानंतर वैध ठरलेले आहेत अशा अर्जदारांना कर्जरोखे वाटप केल्याबाबतचे जे पत्र कंपनीकडून पाठवले जात आहे त्या पत्रास कर्जरोखे वाटप पत्र असे म्हणतात. कर्जरोखेधारकांनी हे पत्र जपून ठेवावे लागते, कारण या पत्राच्या बदल्यात कर्जरोखे प्रमाणपत्र त्यांना दिले जाते. मागणी केलेले कर्जरोखे, वाटप केलेले कर्जरोखे, अनुक्रमांक मिळालेली माहिती, ही जी माहिती आहे ही सर्व माहिती ही त्या पत्रामध्ये नमूद केलेली असते. त्याचप्रकारे किती रक्कम ही कर्जरोखे गुंतवणूकदारांकडून मिळालेली आहे, अर्जाच्या मोबदल्यामध्ये मिळालेली आहे किंवा अर्जासोबत मिळालेली आहे, व्याजदर किती आहे, परतफेड दिनांक किती असणार आहे, या संदर्भातील सर्व माहिती त्या पत्रामध्ये नमूद केलेली असते. तर प्रत्यक्षामध्ये पत्रलेखन कशाप्रकारे होते ते आपण पाहूया या ठिकाणी. तर सर्वप्रथम तर जसं आपण भागधारकांना, सभासदांना पत्रलेखनाचं लेखन कसं करतात, चिटणीस कसं लेखन करतो त्याचा आपण नमुना पाहिला, त्याचप्रकारे या ठिकाणी देखील हा नमुना आपल्याला दिसतोय. सर्वप्रथम तर वर मध्यभागी, पत्राच्या मध्यभागी कंपनीचे नाव, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आणि CIN नंबर. दिशा इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आहे 45/अ महाराजा कॉम्प्लेक्स, पंचवटी, कारंजा रोड, नाशिक 422003. CIN नंबर आपण याआधीच पाहिलेला आहे की 21 अंकाक्षरी असतो. CINचं फुल फॉर्म कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर किंवा कंपनी आयडेंटिटी नंबर या प्रकारे आहे. फोन नंबर, फॅक्स, संदर्भ क्रमांक, वेबसाईट, ईमेल आणि दिनांक. तर हे सर्व कंपनी संदर्भात माहिती झाली. फोन नंबर दिलेला आहे 422095456262 आणि फॅक्स दिलेला आहे आपल्याला 42269876500. संदर्भ क्रमांक दिलेला आहे D/DH/18/1920. 1920 हे कसं घेतलेलं आहे, हे वर्ष आहे. 1920 हे आर्थिक वर्ष आहे. 20 मे 2019 ही जी दिनांक आहे ती 1920 या आर्थिक वर्षामधील आहे, म्हणून 1920 त्या ठिकाणी घेतलेला आहे. वेबसाईट दिलेली आहे www.dishalimited.com. ईमेल दिलेले disha@gmail.com या प्रकारे ईमेल लिहायचे आहे. ही सर्व जी माहिती आहे ती कंपनी संदर्भात आहे. त्यानंतर पुढची जी माहिती आहे ती माहिती म्हणजेच कर्जरोखे संदर्भात. या ठिकाणी भागधारक किंवा सभासद नव्हे तर या ठिकाणी कर्जरोखेधारक हा शब्द येणार आहे, कारण की हे कर्जरोखे संदर्भातील पत्रलेखन आहे, म्हणून कर्जरोखेधारक हा शब्द हा योग्य आहे. श्री विजय मित्तल, 230 द्वारका, कारंजा रोड, नाशिक 422036 हे कर्जरोखेधारक आणि त्यांचा पत्ता. विषय कर्जरोख्यांचे वाटपाबाबत. हे जे कर्जरोखे आहेत या गुंतवणूकदारांना वाटप केलेले, म्हणून कर्जरोख्यांच्या वाटपाबाबत हा विषय महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर महोदय, पत्रलेखनाला इथून सुरुवात होते. महोदय, आपले दिनांक 30 एप्रिल 2019चा जो अर्ज आहे, म्हणजे आता या ठिकाणी अर्ज प्राप्त 20 मे आधी झालेला आहे, ही एक गोष्ट निदर्शनास घ्या. कारण की कर्जरोखेचे जे वाटपपत्र आहे ते अर्ज मिळाल्यानंतर, अर्जाची रक्कम मिळाल्यानंतर आणि अर्ज मिळाल्यानंतर कर्जरोख्यांचं जे वाटप आहे ते वाटप कंपनी करते, म्हणून याआधी कर्जरोख्यांचं जे अर्ज आहे ते अर्ज कंपनीला कर्जरोखेधारकाकडून किंवा गुंतवणूकदाराकडून मिळालेला आहे. आपल्या दिनांक 30 एप्रिल, 20 मेच्या आधीची तारीख या ठिकाणी येणार आहे. 20 मेच्या आधीची तारीख 30 एप्रिल 2019चा अर्ज क्रमांक कितवा आहे तो या ठिकाणी नमूद केलेला आहे. DI 8013 हा नंबर तुम्ही स्वतःच्या मनाने देखील लिहू शकता. 100, 200, 500 या प्रकारे. ला अनुसरून ला अनुसरून संचालक मंडळाने मला आपणास कळवण्यास सांगितले की, मला म्हणजे या ठिकाणी चिटणीस, कंपनी चिटणीसाला आपणास कळवण्यास सांगितलेले आहे की आपणास प्रत्येकी 100 रुपयाचे 10% व्याज दराने, बघा 100 रुपयाचे 10% व्याज दराने 100 अपरिवर्तनीय कर्जरोखे देण्यात आलेले आहेत.
सदर कर्जरोख्यांचा कालावधी 5 वर्षांचा आहे. सदर कर्जरोख्यांचा कालावधी हा 5 वर्षांचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 100 रुपयाचे किती रुपयाचे कर्जरोखे, एका कर्जरोख्याची किंमत किती आहे तर ती 100 आहे. प्रत्येकी 100 रुपयाचे, एका कर्जरोख्याची किंमत ही 100 रुपये आहे. व्याजदर किती आहे त्यावर तर 10% दराने व्याजदर आहे. किती कर्जरोखे आहेत तर ते 100 कर्जरोखे हे या संबंधित कर्जरोखेधारकाला देण्यात आलेले आहेत. कोणत्या प्रकारचे देण्यात आलेले आहेत तर अपरिवर्तनीय कर्जरोखे देण्यात आलेले आहेत. अपरिवर्तनीय कर्जरोखे म्हणजे असे कर्जरोखे की जे भविष्यामध्ये समहक्क भागांमध्ये त्यांचे रूपांतरण होत नाही. अशा प्रकारच्या कर्जरोख्यांना अपरिवर्तनीय कर्जरोखे असे म्हणतात. किती कालावधीसाठी देण्यात आलेले आहेत ते तर ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलेले आहेत. तर या प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी कंपनीने संपूर्ण जी माहिती आहे ती माहिती या पहिल्या पॅरेग्राफमध्ये देताना आपल्याला बघायला मिळते. सदर कर्जरोखे आपणास संचालक मंडळाचे दिनांक 16 मे 2019 रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार आणि कर्जरोखे विश्वस्त करारातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार देण्यात आलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी हे जे कर्जरोखे आहेत हे कर्जरोखे हे कंपनीकडे अर्ज केल्यानंतर आणि कंपनी कर्जरोखे वाटप करण्याआधीची जी दिनांक आहे ती दिनांक या ठिकाणी आलेली आहे. पहा, तर आपल्याला निदर्शनास येतच ते आलेलंच असेल की कर्जरोखे आपणा संचालक मंडळाच्या दिनांक 16 मे 2019 रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार आणि कर्जरोखे विश्वस्त करारातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसारच देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी जर का आपण पत्रलेखनाची तारीख पाहिली तर ती 20 मे 2019 आहे. त्याचप्रकारे संचालक मंडळाची जी सभा आहे किंवा जो अर्ज प्राप्त झालेला आहे हा अर्ज 30 एप्रिल 2019 रोजी प्राप्त झालेला आहे. तर संचालक मंडळाची सभा ही 30 एप्रिल नंतर म्हणजेच काय 16 मे 2019 रोजी आणि त्यानंतर कर्जरोख्यांचे वाटप हे करण्यात आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तारखा व्यवस्थित नीट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सभेतील ठरावानुसार आणि कर्जरोखे विश्वस्त करारातील आणि कंपनी नियमावलीतील तरतुदीनुसार देण्यात आलेले आहेत. कर्जरोखे वाटपाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. एकूण 5 कॉलममध्ये दिसत आहेत आपल्याला. पृष्ठ क्रमांक दिसतोय. कर्जरोखेधारकाचं नाव कोणत्या पृष्ठ क्रमांकावर आहे तर कंपनीच्या D90 या पृष्ठ क्रमांकावर आहे. या ठिकाणी पृष्ठ क्रमांक हा तुम्ही तुमच्या मनाने दुसरा देखील टाकू शकतात. मागणी केलेले कर्जरोखे, एकूण कर्जरोख्यांची संख्या 100. वाटप केलेले कर्जरोखे किती आहे त्यांनी कंपनीने वाटप केलेले कर्जरोखे देखील 100 आहेत. जेवढी मागणी केली होती तेवढेच वाटप केलेले आहेत. अनुक्रमांक पासून तर पर्यंत, कोणत्या अनुक्रमांकापासून तर कोणत्या अनुक्रमांकपर्यंत संबंधित कर्जरोखेधारकाला कर्जरोख्यांचं वितरण करण्यात आलं आहे तर 301 पासून तर 400 पर्यंत. जर आपण यांची संख्या जर का मोजली तर इथून तर इथपर्यंत 301 पासून तर 400 पर्यंत एकूण 100 कर्जरोखे होतात. एका कर्जरोख्याची किंमत ही 100 रुपये आहे. तर 100 कर्जरोख्यांची जी किंमत आहे ती 10,000 रुपये इतकी असते. म्हणजेच मिळालेली जी रक्कम आहे कंपनीला ती किती आहे 10,000 रुपये. हा असा एकूण तपशील कर्जरोखे वाटपासंदर्भातील कंपनीने या प्रकारे दिलेला आहे. तर आता यापुढे कर्जरोखे प्रमाणपत्र सोबत जोडलेलं आहे कळावं. आपला विश्वासू दिशा इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही श्री अविनाश नातू कंपनी चिटणीस सोबत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, सोबत या ठिकाणी लिहितात कंपनी चिटणीस या ओळीच्या खाली. सोबत कर्जरोखे प्रमाणपत्र, कर्जरोखे वाटपपत्रासोबतच कर्जरोखे प्रमाणपत्र देतात. त्याचप्रकारे भाग वाटपपत्रासोबतच भाग प्रमाणपत्र देतात, हे लक्षात असू द्या. आणि त्यामुळे या ठिकाणी याचा तसा उल्लेख करण्यात आलेला आहे कर्जरोखे प्रमाणपत्र. तर मित्रांनो, या घटकावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये या प्रकारे विचारला जातो, जे की आपल्याला स्वाध्यायामध्ये देखील दिलेला आहे. तर आपण स्वाध्यायामध्ये विचारला कसा जातो आहे प्रश्न
तर ते आपण पाहून घेऊया. हां, प्रश्न क्रमांक 5 मध्ये दिलेला आहे. पेज नंबर जर आपण पाहिलं 111 तर आपल्याला दिसेल की कर्ज रोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नाचं उत्तर कंपनीचे नाव, पत्ता, कर्जरोखेधारकाचं नाव, पत्ता, विषय, आशय आणि समारोप, शेवट हा आपल्याला स्वतःलाच करावा लागतो. तर त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी असणारे जे सर्व जे घटक आहेत, पत्र लेखनामधील असणारे जे वेगवेगळे घटक आहेत, तर ते व्यवस्थित लक्षात घ्या की जेणेकरून आपल्याला कोणताही जो घटक आहे तो आपल्याकडून सुटणार नाही आणि आपल्याला पैकीचे पैकी मार्क पत्रलेखनामध्ये मिळतील आणि मिळतात देखील. तर आय होप हे आपल्या सर्वांना समजलेलं असेलच. पुढील तासिकेमध्ये आपण पुढील पत्राचा अभ्यास करूया. धन्यवाद.